हम्म. त्याच्यानंतर पुढे सोर्सेस ऑफ एरर आपण बघितले काय काय आहेत ते. मीटर ब्रिज मध्ये सोर्सेस ऑफ एरर बघितले आपण. ते मग चुका दुरुस्त कशा करायच्या? तर पहिलं काय, तुम्हाला जर चूक दुरुस्त कमी ठेवायची असतील, सेट द नल पॉइंट नियर द मिडल ऑफ द वायर. आपल्याला मीटर ब्रिज आधी माहित पाहिजे कसा आहे. याचा आहे का मीटर ब्रिज? हा. मग ह्या मीटर ब्रिजचं जो नल पॉइंट आहे, सध्या हा डी पॉइंटला आहे. हा नल पॉइंट कशावर डिपेंड करतो? एक्स आणि आर च्या रेशिओवर आहे का नाही. एक्स बाय आर इज इक्वल टू एल एक्स बाय एल आर, है ना. एक्सच्या पुढे एक्स ची लेंथ. मग आता हे नल पॉइंट टोकाला आला नाही पाहिजे, टोकाला आला नाही पाहिजे, टोकाला म्हणजे मिडल मध्ये कुठंतरी, हे इथून एवढ्यापर्यंत, म्हणजे 30 सेंटीमीटर पासून 70 सेंटीमीटर पर्यंत आला पाहिजे. 70च्या पुढे इकडे येऊ नये आणि इकडे येऊ नये. 70च्या इकडं उजवीकडे नको आणि 30च्या डावीकडे नको. म्हणजे ते काय झालं, मग टोकाला जातो जरा. आणि टोकाला गेलं की मग काय होतंय, मग ते हे एंड प्रॉब्लेम करायला सुरू करते. म्हणलं ना, प्रॉब्लेम कुठं आहे, एंडला आहे. वेल्डिंग मुळे वगैरे प्रॉब्लेम आहे का नाही. हा. म्हणून नल पॉइंट हा तुमचा कसा आला पाहिजे, मध्यभागात कुठंतरी. एक्झॅक्ट 50 सेंटीमीटर नाही, पण 30 पासून 30 सेंटीमीटर टू 70 सेंटीमीटर. 70 सेंटीमीटर पर्यंत आला पाहिजे. त्याच्यानंतर टोटल किती सेंटीमीटरचा आहे ते वायर? 100 सेंटीमीटर. टोटल 100 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे 1 मीटरचा आहे. सो सेट द नल पॉइंट नियर द मिडल पॉइंट. ते आपल्या मनावर आहे. म्हणजे नल पॉइंटला कसं चेंज करता येते, हे रेजिस्टन्स चेंज करून करता येते. आपल्याला हे रेजिस्टन्स व्हॅरी करता येत असते, ते आपल्या मनावर असते. आपल्या लॅबोरेटरीमध्ये माहीत असलेले भरपूर रेजिस्टन्स असतात. पहिलं रेजिस्टन्स लावलं आणि नल पॉइंट इथं आला, म्हणायचं अरे नाही नाही, आपली चूक होऊ शकते, जास्त टोकाला नको. म्हणून आपण ते रेजिस्टन्स चेंज करून वेगवेगळे टाकायचे. आणि हा बरोबर अशा प्रकारे इथला रेजिस्टन्स चूज करायचा की नल पॉइंट कुठेतरी असं मिडल मध्ये यावा. कळलं का? पुढे काय म्हटलंय, इन्शुअर क्लीन अँड टाईट कॉन्टॅक्ट. हे कॉन्टॅक्ट प्रॉब्लेम कोण करायले? दोन प्रॉब्लेम मेन आहेत ह्याच्यामध्ये. एक, वायर युनिफॉर्म नसते. हे वायर दिसलं का, हे वायर वायर युनिफॉर्म नसते. आणि दुसरं असते कॉन्टॅक्ट प्रॉब्लेमॅटिक असते, तिथं ते वेल्डिंग वगैरे नीट केलेली नसते आहे. मग प्रॉब्लेमॅटिक कॉन्टॅक्ट, प्रॉब्लेमॅटिक कॉन्टॅक्ट, ते कॉन्टॅक्ट कसे असले पाहिजेत, क्लीन आणि टाईट असले पाहिजेत. लूज कॉन्टॅक्ट झाले की मग काय होतं, स्पार्किंग वगैरे होते, ते प्रॉब्लेम होते. कळलं का? क्लीन म्हणजे तिथं घाण नसली पाहिजे, नाही तर मग ते रेजिस्टन्स चेंज होते. पुन्हा यूज अ वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. होईल तेवढं वायर कसं युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचे पाहिजे, वाकडं तिकडं नाही पाहिजे, मध्येच काहीतरी बेंड झालेलं नाही पाहिजे. असं प्रॉपर युनिफॉर्म वायर पाहिजे. असं असं एक्झॅक्ट अशी थिकनेस कशी असावी, युनिफॉर्म. असं नाही की कुठंतरी असं आहे, हे असं असं. ठीक आहे. हो. व्हिडिओ बंद करू नको. पुढे काय म्हटलंय, ऍडजस्ट द आर. आर म्हणजे काय, अननोन आहे का नोन आहे? हे आर. आर नोन आहे. सो दॅट नल पॉइंट लाईज बिटवीन. 30 सेंटीमीटर 70. तुझा व्हिडिओ चालू कर ना. व्हिडिओ कशाला बंद करायला तू? पुढे पुढे काय म्हटलंय, व्हाय शुड द नल पॉइंट बी इन द मिडल 1/3 ऑफ द मीटर ब्रिज. मिडल 1/3, मी पुन्हा एकदा सांगतो, मिडल 1/3 म्हणजे एक्झॅक्ट मिडल पॉइंट नाही, हे मिडलचा 1/3 भाग.
हे 1/3 इकडं, हे लेफ्ट एंडचा 1/3 आणि हे राईट एंडचा 1/3. एवढं कळलं का? हम्म. मिडल 1/3 मध्ये पाहिजे नल पॉईंट होईल तेवढं. त्याचं रिझन काय? नल पॉईंट जर इकडं आला कुठंतरी, की काय होतंय, आपली एक लेंथ होते ही आणि दुसरी लेंथ होते ही, बरोबर का? मग ह्या लेंथच्या मानानं हे एंडचं पोर्शन जास्त होते, त्याचं प्रपोर्शन जास्त होते, है ना? परंतु जर हा. मिडल मध्ये असेल तर एवढ्या लेंथच्या मानाने ह्याचं इथं काही महत्व राहत नाही. म्हणजे पर्सेंटेज एरर मिडल मध्ये असल्यावर कमी येते, बरोबर का? पर्सेंटेज एरर हे कळलं का तुला? हो. म्हणजे कधी बी हो. कसं असतंय, कॉन्टॅक्ट बघा आता, तुझी एवढी लेंथ आहे आणि कॉन्टॅक्ट मुळे इथं फॉल्ट आला एवढ्यात, तर एवढ्या लेंथच्या मानानं हे छोटासा फॉल्ट काही नाही. पण तुझी लेंथच एवढी आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट एवढा आहे, तर मग ते कसं, म्हणजे मोठ्या पाण्यामध्ये छोटंसं गढूळ पाणी टाकलं तर पर्सेंटेज एरर कमी राहते ना, बरोबर का? कोणी. हो. हो. हम्म. म्हणून शब्द काय वापरलाय बघ, नल पॉइंट मिडल ऑफ द 1/3 मध्ये का पाहिजे, ह्याची तर काही गरज नाही पाहिजे. हे पहिलं वाक्य काही गरजेचं नाही. तरी लिहायचं तर लिहायचं, 2 मार्काला आलं, जास्त मार्काला आलं तर कधी कधी एक्स्ट्रा लिहायचं. काय म्हटलंय पहिलं, द मेन एरर्स इन द एक्सपेरिमेंट, मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. कोणतं एक्सपेरिमेंट? मीटर ब्रिज एक्सप्रेस. मेन एरर कोणते आहेत सांग बरं? कोणते आहेत? Non-uniform thickness of the sheet pan. झालं? नाही, ते कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ऍट द एंड ऑफ द वायर. मग दोन्ही का वाचायला नाहीस, एकच वाचून का थांबलीस? एरर 2 दिल्यात तर दोन्ही वाचायला पाहिजे ना, तू एकच वाचलीस आणि थांबलीस. असं दिवसाकाठी काही शब्द रिझर्व करून ठेवले असतात का आपण, किंवा एवढेच बोलायचे, नुकसान होतंय? म्हणजे मी तुला विचारले, तूच उत्तर द्यायचं आहे. उगाच एक वाचतेस आणि थांबतेस. वाच. दोनच ते. हा, दुसरं वाच. ते एरर वाचू का? हा, दोन्ही एरर वाच. 2 एरर आहेत मीटर ब्रिज मध्ये मेन. नॉन नॉन युनिफॉर्म थिकनेस ऑफ द ब्रिज वायर आणि कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ऍट द एंड ऑफ द वायर. त्याच्यापैकी मिडल पॉइंटला आणल्याच्या नंतर हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, नॉन युनिफॉर्म थिकनेसचा सॉल्व्ह होत नाही, बरं का? मग काय म्हटलंय, टू मिनिमाइज इफेक्ट ऑफ दीज एरर्स ऑन द फायनल रिझल्ट, द नॉन रेजिस्टन्स इज ऍडजस्टेड सो दॅट बॅलन्स पॉइंट इज फाउंड इन द मिडल 1/3 ऑफ द वायर, बरोबर का? आता दीज इफेक्ट्स नाही, ऑफ सेकंड एरर. तर नॉन युनिफॉर्म थिकनेस, जाऊ दे, जसं आहे तसं राहू दे. कळलं का? इफेक्ट जास्त होऊ नये म्हणून, इफेक्ट पर्सेंटेज एरर कमी व्हावी म्हणून मिडल 1/3 मध्ये येते, कळलं? त्यानंतर, दिस इन्शुअर्स दॅट पर्सेंटेज एरर्स इन मेजरिंग द टू लेंथ्स ऑफ द वायर L1 आणि L2 आर बोथ मिनिमल अँड अप्रॉक्सिमेटली इक्वल. आणि दोघांमध्ये पर्सेंटेज एरर जर सेम झाल्या तर त्यांचा ते रेशिओ काय होतो, मग ऍडजस्ट होतो, बरोबर का? ह्याच्यात पण एरर, हो. ह्याच्यात पण एरर, मग ते काय करतात, एकमेकाला कॅन्सल करतात. आता पुढे आहे, डिस्क्राईब केल्विन्स मेथड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर युझिंग मीटर ब्रिज. मीटर ब्रिज सारखंच आहे.
मीटर ब्रिज सारखंच आहे, फक्त आता आपल्याला काय करायचं, गॅल्व्हॅनोमीटरचं रेजिस्टन्स काढायचं. आतापर्यंत आपण काय केलं, नीट बघ, मीटर ब्रिजच आहे, पण मीटर ब्रिजचा वापर आपण आता कशासाठी करायलो, गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचे रेजिस्टन्स. हे पण 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्क्स. तर आता हे जरा नीट बघायचंय. सेम सेटअप आहे, फक्त मीटर ब्रिज मध्ये काय होतं, इथं गॅल्व्हॅनोमीटर होतं आणि इथं रेझिस्टन्स एक्स होतं, बरोबर का? हो. आता केल्विनच्या मेथडमध्ये, केल्विनची मेथड कशासाठी वापरायला ते माहित पाहिजे. जो एखादं गॅल्व्हॅनोमीटर आहे तुमच्याकडे, गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय, जे की करंट मोजतंय. गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक असं काटा असतो आणि त्याच्यातून करंट व्हायला की तो काटा असा इकडे डिफ्लेक्ट होतो, जसं गाडीवरती असतो का नाही काटा, स्पीड काटा तसं. आणि जर तेच करंट उलटा व्हायला तर ते इकडे डिफ्लेक्ट होते, बरोबर. हम्म. असा काटा असतो आणि अशी मार्किंग असते. इकडं आलं की फुल स्केल लेफ्ट साईडचं डिफ्लेक्शन म्हणतो, इकडं आलं की फुल स्केल राईट साईडचं डिफ्लेक्शन, फुल स्केल म्हणतात, कळलं का? आणि इथून हो. एवढ्यामध्ये राहिलं की मिडल रेंज मध्ये आहे म्हणतो आपण, बरोबर. हम्म. पण पहिल्यांदा कळलं का गॅल्व्हनोमीटर काय असते ते? हो. हम्म. मग ह्याचं तुम्ही पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन सांगायचं, सेम आहे. वुडन ब्लॉक घ्या, त्याला असं असं जोडा, ई जोडा, के जोडा, म्हणजे बॅटरी विथ ईएमएफ ई जोडा. फक्त काय करा, जो गॅप आहे पहिला त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर लावा, पहिल्या गॅपमध्ये, जिथे की आधी अननोन रेजिस्टन्स होतं. असंच आहे का बघ बरं जरा. हम्म. हम्म. बघा काय म्हटलंय. बघा, द गॅल्व्हॅनोमीटर, ज्याचं की रेजिस्टन्स जी आहे ते आपल्याला शोधायचंय, इज कनेक्टेड इन वन गॅप ऑफ द मीटर ब्रिज. ह्या गॅप मध्ये आपण गॅल्व्हनोमीटरला जोडलं. हे दिसायलेत का अक्षर व्यवस्थित? हो. हम्म. आपण सध्या काय शिकालो हे, ते केल्विनचं केल्विनची मेथड. गुड 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 गुड. मेथड केल्विन. काय शोधायचंय त्यानं, ते गॅल्व्हॅनोमीटरचे रेजिस्टन्स. गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स. मुळात ही मेथड काही वेगळी नाही, केल्विनची मेथड काय अशी वेगळी नाही. ही मेथड मीटर ब्रिजचीच मेथड आहे, मीटर ब्रिजवर आधारलेली मेथड मेथड आहे, बरोबर आहे का? हो. हम्म. तर गॅल्व्हनोमीटर आपण इथं लावला. अ रेजिस्टन्स बॉक्स ऑफ व्हेरिएबल रेजिस्टन्स, तिथे एक असा रेजिस्टन्स बॉक्स असतो, ते असा आहे म्हणजे ते एरो काढला म्हणजे ते व्हेरिएबल रेजिस्टन्स असते. भारी.
इज कनेक्टेड इन अदर गॅप. हे दुसरा गॅप, ह्या दुसऱ्या गॅपमध्ये त्याला लावलं, बरोबर आहे का? हो. पुन्हा मग एक सेल, एक की वगैरे, रिओस्टॅट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स लावले. हम्म. आणि वायर एसी आहे, जशाला तसंच आहे, फक्त गॅलॉनमीटर इथं होतं ते इथं शिफ्ट केलंय आणि इथं गॅलॉनमीटर नाही ठेवलं. एवढंच फरक आहे मीटर ब्रिज मध्ये आणि ह्याच्यामध्ये, बरोबर का? हम्म. आता प्रोसिजर महत्वाची आहे. प्रोसिजर, सिलेक्ट सुटेबल रेजिस्टन्स आर फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. पहिल्यांदा तर हे सुटेबल घ्यायचं असते, कारण का तर नल पॉईंट इकडे कडीला येऊ नये असे, आहे का नाही? हे लय महत्वाचं आहे. हम्म. नल पॉईंट कडीला येऊ नये हे महत्वाचं असते. एवढं कळलं तुला? हो. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, की क्लोज केल्याच्या नंतर रिओस्टॅटला ऍडजस्ट करा. ह्याला थोडंसं ऍडजस्ट केलं की आता करंट तर वाहणार, इथून असा येणार, असा येणार, असा येणार, आणि ह्या गॅलॉनोमीटर मधून करंट व्हायलाय का नाही सांग बरं आता. हम्म. हा व्हायला. व्हायलाय. करंट इथं आला की दोन ठिकाणी फुटतो, इकडे एक जातो, इकडे एक जातो. हम्म. व्हीटस्टोन ब्रिज मध्ये काय होतं, गॅलॉनोमीटर मधून इथं होता गॅलॉनोमीटर आणि त्याच्यामधून करंट व्हायचा नाही नल पॉईंट आणल्याच्या नंतर, बरं का? पण इथं तसं नाहीये. गॅलॉनोमीटरची जागा बदलल्यामुळे त्यामधून करंट वाहतो आणि म्हणून गॅलॉनोमीटर थोडंसं डिफ्लेक्शन दाखवतंय. एवढं कळलं का? हो. डिफ्लेक्शन दाखवतंय. हे म्हणजे झिरो पॉईंट असतो आणि इकडं असं सरकते थोडं डिफ्लेक्शन. आता इथं महत्वाचं आहे की डिफ्लेक्शन कसं दाखवलं पाहिजे, 2/3 ऑफ द फुल स्केल. त्याची फुल स्केल जर इथपर्यंत असेल तर त्याच्या 2/3 पर्यंत डिफ्लेक्शन त्याने व्यवस्थित दाखवलं पाहिजे. नाही तर असं नाही की उगाच थोडंसं दाखवायला, मग ते व्यवस्थित मेजर करता येत हम्म. नाही. चांगलं जास्त डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे. टू थर्ड टू थर्ड म्हणजे टू थर्ड म्हणजे जर इथं 10 अँपिअर पर्यंत असेल शेवटचा मॅक्झिमम, तर हम्म. त्यानं 6 अँपिअर पर्यंत आलं पाहिजे चांगलं. 2/3 म्हणजे 6 अँपिअर पर्यंत डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे. अशा प्रकारे इथलं रेजिस्टन्स आणि इथलं रेजिस्टन्स व्हॅरी करून तसं ऍडजस्ट करून घ्यायचं. कळलं का? हो. खूप कमी डिफ्लेक्शन दाखवलं की मग एक्सपेरिमेंट मध्ये चुका होतात. मग त्याच्यानंतर हे जे वायर आहे, बीडी वायर, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी चिटकवायचं. इथं चिटकवायचं, इथं चिटकवायचं, इथं चिटकवायचं, इथं. पण थांब, त्याच्या अगोदर काय करायचं, ह्या बीडीला एकदा इथं चिटकवायचं आणि एकदा ह्या टोकाला चिटकवायचं. ह्या टोकाला चिटकवलं की गॅलॉनोमीटर ह्या साईडला डिफ्लेक्ट होते आणि ह्या टोकाला चिटकवलं की गॅलॉनोमीटर ह्या साईडला, दोन्ही बाजूला डिफ्लेक्ट होते. राईट साईड, लेफ्ट साईड, म्हणजे ह्याचा अर्थ गॅलॉनोमीटर चांगलं काम करायला कळते, बरोबर का? हम्म. सो टॅप द जॉकी. जॉकी म्हणजे हे असते, माहिती आहे ना इथलं हे. हो. टॅप द जॉकी अलॉंग द वायर. इथे तर सरळ टॅप द जॉकी ऍट टू एंड्स. अगोदर ए आणि सी दोन्ही एंडला तुम्ही जॉकीला टच करा. गॅलॉनोमीटर डिफ्लेक्शन शुड चेंज टू अपोजिट साइड ऑफ द इनिशियल डिफ्लेक्शन. म्हणजे इनिशियल डिफ्लेक्शन म्हणजे काय बघ, अगोदर ही जॉकी काय आपण इथं टच केली नव्हती, ही जॉकी नव्हती इथं, हा? हम्म. त्यावेळेस काहीतरी करंट चाललाय. करंट चाललाय म्हटल्यावर गॅलॉनमीटर काहीतरी हे इनिशियल डिफ्लेक्शन एवढं दाखवते ना, बरोबर आहे का? हम्म. नल पॉइंटला नाही येतो कारण करंट चाललाय ना त्याच्यातून. मग आता हो. ह्या जॉकीला दोन्ही एंडला एक वेळेस इकडे एक वेळेस इकडे टच करायचं. मग दोन्ही एंडला टच केल्याच्या नंतर हे गॅलॉनमीटरनं इकडं आलं पाहिजे आणि थोडं असं इकडं आलं पाहिजे. म्हणजे इनिशियल डिफ्लेक्शनच्या दोन्ही बाजूला त्यानं डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे, बरोबर का? हो. इनिशियल डिफ्लेक्शनच्या दोन्ही बाजूला त्यानं डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे. तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या जॉकीला एंड्स ला टच करता, की जेणेकरून आपल्याला कळतंय की गॅलॉनमीटर व्यवस्थित काम करायला. मग आता पुन्हा जॉकी उचला. जॉकी उचला म्हणजे कुठंच टच केलेली नाही अशी आहे. त्या जॉकीमध्ये त्या जॉकीमध्ये गॅलॉनमीटर आहे का? नाही. नाही.
मग आता हे जॉकी उचलल्याच्या नंतर गॅल्व्हनोमीटर मधून करंट व्हायला का नाही? नाही. अरे बाबा, गॅल्व्हनोमीटर मधून व्हायलाय ना करंट. काय प्रॉब्लेम आहे? हे इथून यायलाय करंट, असं चाललाय करंट, काय प्रॉब्लेम आहे? जॉकीचा काय संबंध आहे त्याला? तर काय सांगालो मी, अगोदर जॉकी ज्यावेळेस लावली नव्हती त्यावेळेस पण गॅल्व्हनोमीटर मधून करंट वाहत होता ना. हम्म. हा, आणि म्हणलं नाही का हे इनिशियल डिफ्लेक्शन आहे, जरा लक्षात आलं का? इनिशियल डिफ्लेक्शन म्हणजे झिरो नाहीये ते गॅल्व्हनोमीटरचं इथं इनिशियल डिफ्लेक्शन. कारण गॅल्व्हनोमीटर एका सर्किटमध्ये ऑलरेडी अगोदर होतं, त्या जॉकीच्या वर होतं, म्हणून त्यातून करंट कधी व्हायचा कधी व्हायचा नाही, आहे का नाही? हम्म. पण आता जिथं आहे गॅल्व्हनोमीटर त्याच्यामधून ऑलवेज करंट व्हायला. तुला मी नीट सांगितलं ना, पहिल्यांदा तर जॉकी कुठंच लावलेली नाही. गॅल्व्हनोमीटर पहिल्या गॅपमध्ये लावलंय, रेझिस्टन्स आर दुसऱ्या गॅपमध्ये लावलंय, मग पहिल्या गॅपमध्ये गॅल्व्हनोमीटर लावलंय. त्यावेळेस त्यातून करंट व्हायलाय ना. त्यानं भले असं दाखवलंय पण ते ऍक्च्युली थोडंसं असं आहे, डिफ्लेक्टेड आहे. उगं ते गॅल्व्हनोमीटरचा सिम्बॉल आहे, पण गॅल्व्हनोमीटरचा सिम्बॉल तसा काढलाय त्यांनी, पण ऍक्च्युली गॅल्व्हनोमीटरनं डिफ्लेक्शन दाखवलंय. काहीच जॉकी कुठंच लावलं नाही तरी पण डिफ्लेक्शन दाखवलंय. त्याला इनिशियल डिफ्लेक्शन असं म्हणतात, बरोबर का? हा. बघ ना, म्हणलंय ना, कीला क्लोज करा. ही की जशीच क्लोज केली, गॅल्व्हनोमीटरनं 2/3 ऑफ द फुल डिफ्लेक्शन ऑलरेडी दाखवलंय, आणि त्याला आपण इनिशियल डिफ्लेक्शन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? इनिशियल डिफरन्स. दिस इज कॉल्ड इनिशियल डिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड इनिशियल डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. कळलं? इनिशियल डिफ्लेक्शन आता विसरू नको बघ. इनिशियल डिफ्लेक्शन आता विसरू नको, कळलं? हा. मग त्याच्या पुढे काय केलं आपण? आतापर्यंत जॉकी लावले का कुठं? नाही. नाही. आता कुठं लावली जॉकी? आता जॉकी हातात घेतली आणि कुठं लावायची? जॉकी त्याच्या एंड्सला लावेल. हा, पहिल्यांदा जॉकी दोन एंड्सला लावायची, ए आणि सी ला. पहिल्यांदा काय करायचंय, जॉकीला काहीच करायचं नाही. जॉकी उगं मोकळी रिकामी ठेवल्या. पहिल्यांदा फक्त की क्लोज केली. की क्लोज केली की इनिशियल डिफ्लेक्शन भेटलं आपल्याला. इनिशियल हे झालं, इनिशियल झालं. पुढे काय करायचं, जॉकीला घ्यायचं आणि दोन एंडला लावायचं. दोन एंडला लावल्यावर काय होतंय, त्या इनिशियल डिफ्लेक्शनच्या दोन्ही बाजूला ते काटा फिरतो. ए पॉइंटला लावलं की थोडा इकडे फिरतो, सी पॉइंटला लावलं की थोडा इकडे फिरतो. म्हणजे ह्याचा अर्थ गॅल्व्हनोमीटर व्यवस्थित काम करायला, दोन्ही बाजूला फिरायला, हे का नाही? हे फक्त चेक करण्यासाठी आहे हे पॉइंट, बरोबर? हो. हम्म. आता पुढचं काम काय? नल पॉइंट शोधणे. नल पॉइंट शोधणे. पुढचं पॉइंट काय? नल पॉइंट शोधणे. न- नल. आता हे नल पॉइंट इथं वेगळा असतो. ऍक्च्युली नल पॉइंट नाही येतो, इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटर जॉकी लावण्याच्या अगोदर, आता नीट समजून घे, हे इनिशियल वगैरे मी त्याला काय करतो, एक व्हॅल्यूज देतो. ज्यावेळेस आपण हे सेटअप केलं, जॉकीला कुठंच लावलेलं नाही, फक्त की क्लोज केली. की क्लोज केल्याच्या नंतर काय होते, फक्त हे सर्किट राहते. हे सर्किट इथून चाललाय करंट, आहे ना, असा चाललाय, आहे ना, हे करंट चाललाय असा, बरोबर आहे का बाळा? हे झाला करंट, हो. असा चाललाय करंट. करंट इकडे येणं झाला, इकडे येणं झालाय, कारण हे आपण चिटकवलंच नाही. जॉकी हवेत आहे. जॉकी हवेत आहे. जॉकी हवेत आहे. मग ह्या सर्किट मधून हो. करंट चाललाय. त्यावेळेस आता हे 0 आहे. प्लेट असे इथं 5 आहे, इथं 10 आहे, आणि इकडं 15 आहे. तर गॅल्व्हनोमीटरने इनिशियल डिफ्लेक्शन दाखवलं 10, बाकीला टच न करता, आहे का नाही? त्याच्यानंतर आपण काय करून बघितलं, जॉकीला एंड्सला चिटकून बघितलं इकडे तिकडे. तर ए आणि सी ला चिटकवलं की गॅल्व्हनोमीटरचा काटा थोडा इकडे सरकला, आणि म्हणजे ए एंडला चिटकवल्यावर इकडे सरकला, सी एंडला चिटकवल्यावर इकडे सरकला, दोन्हीकडे पण फिरला. इनिशियल डिफ्लेक्शनच्या दोन्हीकडे पण फिरला, म्हणजे याचा अर्थ गॅल्व्हनोमीटर चांगलं काम करायला. ते आहे इनिशियल डिफ्लेक्शन. इथपर्यंत कळलं? लेफ्ट साईडला पण असंच 5 अँपिअर, 10 अँपिअर आणि 15 अँपिअर, आणि हे आहे 0. मग आता तुम्ही जॉकी उचलली,
आणि तुम्ही आता वायर एसी वरती वेगवेगळ्या ठिकाणी चिटकवून असा पॉइंट शोधला की ज्या पॉइंटवर चिटकवल्याच्या नंतर लेटेस्ट से पॉइंट डी आहे तो, त्या पॉइंटला चिटकवलं की ह्या गॅलव्हॅनोमीटरला काहीच फरक पडत नाही. म्हणजे चिटकवण्याच्या अगोदर पण ते 10 वरच असायला पाहिजे, आणि नंतर ह्या जॉकीला ह्याच्यावर असं फिरवायचं इकडं तिकडं, आणि असा पॉईंट शोधायचा की ज्या पॉईंटला चिटकवल्यावर हे पुन्हा 10 वरच येईल. बरोबर काही कळलं का? 0 वर नाही, 10 वर. कळलं का? म्हणजे इनिशियल डिफ्लेक्शन वर. हम्म. म्हणजे डी पॉईंट असा आहे की त्या पॉईंट वरती जॉकी ठेवली, त्या पॉईंट वर जॉकी ठेवण्याच्या अगोदर पण 10च आहे आणि ठेवल्यावर पण 10च आहे. हे कळलं का? हो. पण मीटर ब्रिज मध्ये काय होतं, इथं गॅलव्हॅनोमीटर होतं आणि नल पॉईंट म्हणजे काय होता, त्या नल पॉईंटवर ठेवलं तरी झिरो डिफ्लेक्शन आणि ठेवण्याच्या अगोदर पण झिरो डिफ्लेक्शन, म्हणजे करंट वाहत नव्हता. राईट? हो. आता गॅलव्हॅनोमीटर तिकडे पहिल्या गॅपमध्ये शिफ्ट केलंय, आणि हा नल पॉईंट कसा आहे की त्याच्यावर टेकवलं तरी गॅलव्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन जे इनिशियली होतं ते राहते, झिरो नाही. हा, इनिशियल येतात. हो. मीटर ब्रिज मध्ये नल पॉईंट म्हणजे झिरो डिफ्लेक्शनचा पॉईंट, इथला हो. नल पॉईंट म्हणजे सेम डिफ्लेक्शनचा पॉईंट, जे अगोदर डिफ्लेक्ट तेच राहणार. मग ह्याला नल पॉईंट का म्हटलंय? कारण हे नल पॉईंटच आहे. म्हणजे हे डी पॉईंट असा आहे की ज्याच्यावर जॉकी टेकवल्यावर इकडं करंट येत नाही, ह्या बीडी मध्ये करंट येत नाही. मग बीडी मध्ये करंट येत नाही म्हणूनच ह्याच्यामध्ये जेवढा होता तेवढाच करंट राहिला आहे का नाही? असंच का? हो. म्हणजे त्या जॉकीला चिटकवलं काय नाही चिटकवलं काय, म्हणजे शेवटी बीडी मधून करंट जायना, म्हणजे ते नल पॉईंटच आहे थोडक्यात. पण नल पॉईंट इथं वेगळ्या प्रकारे शोधायला, कारण गॅलव्हॅनोमीटरची पोझिशन वेगळ्या ठिकाणी गेल्या. बरोबर का? तेच वेगळं. जर गॅलव्हॅनोमीटर इथं हो. राहिलं असतं तर त्यानं झिरोच डिफ्लेक्शन दाखवलं असतं. पण ते इथं गेल्यामुळं जेवढं डिफ्लेक्शन अगोदर होतं ते दाखवायला. मग इथं नल पॉईंटचा कन्सेप्ट काय बघ जरा. टॅप द जॉकी अलॉंग द वायर टू फाइंड द पॉइंट डी. To find the point D, where the galvanometer shows no change from initial deflection. बघ, गॅल्व्हॅनोमीटर shows no deflection असा आहे का? नाही. नो चेंज फ्रॉम इनिशियल डिफ्लेक्शन, म्हणजे इनिशियल डिफ्लेक्शन इनिशियल जेवढं जेवढं होतं 10 अँपिअरचं तेवढंच त्यानं दाखवलं पाहिजे. दिस इज कॉल्ड एज बॅलन्स पॉइंट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट, आणि म्हणूनच हिला इक्वल डिफ्लेक्शन मेथड म्हणतात. सो द गॅल्व्हॅनोमीटर शोज इक्वल डिफ्लेक्शन बिफोर अँड आफ्टर टचिंग द जॉकी. बरोबर का? हो. आफ्टर टचिंग द जॉकी ऍट पॉइंट डी, हे महत्वाचं. ऍट पॉइंट डी, बिफोर अँड आफ्टर टचिंग द जॉकी ऍट पॉइंट डी ऑन वायर. डी ऑन वायर है ना? हम्म. हेन्स केल्विन्स मेथड इज कॉल्ड एज इक्वल डिफ्लेक्शन मेथड. ह्याला इक्वल डिफ्लेक्शन का म्हणतात कळलं का? हो. जेवढं आधी डिफ्लेक्शन होतं तेवढंच डिफ्लेक्शन आहे. देर इज नो चेंज इन द डिफ्लेक्शन. झिरो डिफ्लेक्शन आहे का इथं? नाही. मीटर ब्रिज मध्ये झिरो डिफ्लेक्शन आहे. हा, बीडी मधून करंट मीटर ब्रिज मध्ये पण झिरोच जायचा, केल्विन मध्ये पण झिरोच चालाय, फक्त गॅल्व्हॅनोमीटरची पोझिशन चेंज झाल्या म्हणून गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट मीटर ब्रिज मध्ये जात नव्हता पण केल्विन मेथड मध्ये चाललाय. राईट? हो. आता ही झाली प्रोसिजर. प्रोसिजर कळली का पूर्ण? हो. नाव बॅलन्सिंग कंडिशन अँड फॉर्म्युला. हे तर 9वा पॉईंट पाहिजे, जरा पॉईंट मध्ये गलती झाली. ऍट बॅलन्स पॉइंट डी द रेजिस्टन्स ऑफ वायर इज प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ. हे तर माहितीच आहे ना, रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू लेंथ. ते आपण मीटर ब्रिज मध्येच हम्म. बघितलंय. हो. रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू लेंथ. रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू लेंथ. मग बॅलन्स पॉइंटच्या वेळेस आपण समजा, आता त्यांनी जे घेतले तसं घेऊ आपण. L1, हा, डायग्राम मध्ये LG आणि LR घेतले. हो. आता समजा तुझं हा, ही लेंथ LG आहे ह्या डी पॉईंट जवळची, आणि ही इकडची LR आहे. एवढं तर कळलं असेल की हे आणि हे. हो. LG
एल आर. काय बॅलन्सिंग लेंथ आहेत. इथे L1 L2 झालंय चुकून, LG LRच करू आपण. लेंथ ऑफ द वायर फ्रॉम A टू D. ह्याला फक्त इथं काय म्हटलंय ते ना, LG. LG. आणि ह्याला काय म्हटलंय ते ना, LR. LR. बरोबर का? हो. लेट लॅमडा बी द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ ब्रिज वायर. आता हे एक नवीनच कन्सेप्ट आलाय. हे हे काय गरज नाही लॅमडा फेमडाची, मला वाटतंय कॉम्प्लिकेटेड होईल. पण थांब जरा थांब. हा लॅमडा ठीक आहे, चालतंय. काय नाही, लॅमडाचा यूज केलेला आहे बुकमध्ये, म्हणून आपण इथं शिकू छोटस. काय नसतं लॅमडा म्हणजे काय, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. जसं मास पर, लॅमडा म्हणजे काय, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. ते त्याचा अर्थ आहे. मग ह्याच्यावरून तुला रेजिस्टन्स इज इक्वल टू काय लिहिता येते, लॅमडा इंटू एल लिहिता येते, बरोबर का? L. काय हो. असते रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. लॅमडा बी द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ मीटर ब्रिज वायर. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ थोडक्यात. सो लॅमडा इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला मग, लॅमडा इज इक्वल टू आर बाय एल. असंच का? हो. दिस इम्प्लाइज रेजिस्टन्स इज इक्वल टू काय लिहिता येत असते, लॅम्डा इंटू एल. लॅमडा इंटू एल. काय नाही, लॅमडा इज कॉन्स्टंट. लॅमडा इज कॉन्स्टंट है ना. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे ना. एका वहीची किंमत, हो. एका वहीची किंमत कॉन्स्टंटच राहणार आहे. तो किती वह्या घ्याय का नाही. हा. लॅमडा इज कॉन्स्टंट, हे विसरू नको. फॉर गिव्हन वायर, जर त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतील तर, वाकडं तिकडं नसेल तर, किंवा असं डायमीटर वगैरे प्रॉपर असेल तर. मग रेजिस्टन्स ऑफ लेंथ L1 काय येणार, रेजिस्टन्स ऑफ लेंथ L1. L1 म्हणजे आता LG आपण म्हणू ह्याला. हम्म. त्याला तुम्ही लॅमडा अपॉन L1 लिहिणार का नाही, असंच लिहिणार का बघ. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपण आताच काढला ना. आता ही जी लेंथ आहे तिचं रेजिस्टन्स कसं येणार, कोणत्याही लेंथचं रेजिस्टन्स आपण काय केलं, लॅमडा इंटू ती लेंथ, बरोबर का. Yes. हो. रेजिस्टन्स ऑफ लेंथ L1 म्हणण्यापेक्षा त्यानं काय वापरले, LG. LG is equal to lambda into हा, म्हणजे तिचं रेजिस्टन्स. आणि L. हे LR, Yeah. LR LG असं आहे का. तो लॅमडा इंटू LG. आणि हे काय येणार, लॅमडा इंटू LR, बरोबर का. LR. हो. एवढं लिहायची गरज नसायला पाहिजे, तरी मी तुला सोपं करतो. सो बॅलन्सिंग, आता सर्वात महत्वाचं काय, व्हिटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल काय म्हणतंय, G/R. आता आपण तुला जे सुचतंय ते, त्यांनी कसं कसं लिहिलं त्यापेक्षा मी सोपं, G/R इज इक्वल टू ह्याचं रेजिस्टन्स भागेल ह्याचं रेजिस्टन्स, असंच येईल का नाही सांग बरं जरा. असंच आहे ना. मी काय करतो, एवढं सरळ लिहिण्यापेक्षा, एवढं सर्व लिहिण्यापेक्षा जरा सोपं करतो. व्हिटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल बघ जरा तुझ्या पुढे, असं लिहिता येतं का बघ.
G/R G is equal इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ G अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर R. हे बरोबर जरा कळलं का? to RG अपॉन RR. RG अपॉन RR. रुको जरा. रेजिस्टन्स ऑफ वायर लेंथ LG. हे जे RG आहे ते काय आहे माहिती आहे का? रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LG. LG. थांब जरा. LG. रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LG किती आहे त्याला आपण RG म्हटलंय. असंच म्हटलंय का? हो. बघ जरा हे कळायलंय का? आणि खाली काय पाहिजे? रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LR. LR. त्याला आपण काय म्हटलंय? RR. उगं कॉम्प्लिकेटेड थोडंसं केलं इथं. हं. बरोबर का बघ? हे जरा हो. इक्वेशन थोडस डोक्याला ताप देणार आहे. त्याला ह्याची काय गरज नाही. हं. मग आता आपण काय करू शकतो? G/R इज इक्वल टू, आता हे रेजिस्टन्सला काय लिहिता येते? लॅमडा इंटू RG असं लिहिता येते का बघ जरा. इज इक्वल टू लॅमडा इंटू LG अपॉन LG. लॅमडा Lambda इंटू into LR. LR. हो. मग ते लॅमडा कटतय आणि तुला फायनली काय भेटतंय? G/R इज इक्वल टू LG by LR. हा LG/LR. आणि मग G इक्वल टू काय येते बघ? G R into LG by LR. हे आलं का? हे आलं. हा. बस हेच आहे तुझा फॉर्म्युला. सो द क्वांटिटी ऑन RHS च्या सर्वच गोष्टी माहिती आहेत. फक्त ही L1 च्या ऐवजी आपण काय लिहायला पाहिजे? LG. LG. आणि L2 च्या ऐवजी LR.